नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे तो भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य जे आहे ते आहे मध्य प्रदेश. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो रेड डेटा बुक कशाशी संबंधित आहे? तर रेड डेटा बुक जी आहे ती संबंधित आहे संकटग्रस्त प्रजातीसाठी संबंधित आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे तो महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे तो भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान जे होते ते होते जिम कार्बेट. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे तो वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन्यजीव संरक्षण अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो लागू झाला 1972 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे तो आहे शेकरू आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य जे आहे ते आहे भामरागड अभयारण्य. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा आहे तो मित्रांनो भारतीय वन संरक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर भारतीय वन संरक्षणचे मुख्यालय जे आहे मित्रांनो ते आहे देहरादूनमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे तो भारतातील वन वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते? तर भारतातील वन वर्गीकरण जे केले जाते ते केले जाते मालकी व प्रशासन या आधारावर केले जाते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर महाराष्ट्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे ते मुंबई येथे आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो प्रोजेक्ट टायगर सुरू झाले कधी सुरू झाले? तर प्रोजेक्ट टायगर जे सुरू झाले ते 1973 मध्ये सुरू झाले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता? तर भारताचा राष्ट्रीय वृक्ष जो आहे ते वडाचे झाड आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा आहे तो शेकरू कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? तर शेकरू जो आहे तो खार या प्रकारचा प्राणी आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेला विभाग कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल असलेला विभाग जो आहे तो आहे नागपूर विभाग. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो वनाचे फुफ्फुसे असे कोणाला म्हणतात? तर वनाचे फुफ्फुसे जे असे म्हणतात ते मित्रांनो म्हणतात वर्षावनाला म्हणतात. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो ग्रीन गोल्ड म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ग्रीन गोल्ड म्हणून ओळखले जाते मित्रांनो ते जाते बांबूला ओळखले जाते. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी जो आहे तो वाघ आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो महाराष्ट्रातील कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील कर्नाळा पक्षी अभयारण्य जे आहे ते आहे रायगड येथे आहे मित्रांनो. कर्नाळा जे आहे पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो वनाचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी कोणते तंत्र वापरले जाते? तर वनाचे क्षेत्रफळ मोजण्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याचं नाव आहे मित्रांनो GIS वन रिमोट सेन्सिंग हे तंत्र वापरले जाते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो मोर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे मित्रांनो ते आहे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर भारतातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे मध्य प्रदेशमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो वन संवर्धन अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर वन संवर्धन अधिनियम जो लागू झाला मित्रांनो तो झाला 1980 मध्ये लागू झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान जे आहे ते आहे केरळ या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील भीमाशंकर अभयारण्य जे आहे ते शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो भारतातील सर्वात मोठे मॅंग्रोव्ह क्षेत्र कोणते आहे? तर मॅंग्रोव्ह क्षेत्र जे आहे मित्रांनो ते सुंदरबन आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 आहे तो IUCN चे मुख्यालय कुठे आहे? तर IUCN चे मुख्यालय जे आहे ते ग्लॅन स्वित्झर्लंडमध्ये आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, वन्यजीव सप्ताह कधी साजरा केला जातो? तर वन्यजीव सप्ताह जो साजरा केला जातो तो केला जातो 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान साजरा केला जातो. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य कोणासाठी प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रातील राधानगरी अभयारण्य जे आहे ते गव्हासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, भारतातील जैवविविधता हॉटस्पॉटमध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे का? हे विधान बरोबर आहे की चूक आहे? तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे. तर भारतातील जैवविविधतेचा हॉटस्पॉटमध्ये पश्चिम घाटाचा समावेश आहे. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, प्रोजेक्ट एलिफंट कधी सुरू झाले? तर प्रोजेक्ट एलिफंट जे सुरू झाले मित्रांनो ते सुरू झाले 1992 मध्ये सुरू झाले. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त बांबू उत्पादन कोणत्या भागात होते? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त बांबू जे उत्पादन होते ते होते विदर्भामध्ये होते. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो, भारतातील राष्ट्रीय वन धोरण प्रथम कधी जाहीर झाले? तर भारतातील राष्ट्रीय वन धोरण जे जाहीर झाले ते जाहीर झाले 1952 मध्ये जाहीर झाले. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, इन सिटू संरक्षण म्हणजे काय? तर इन सिटू संरक्षण म्हणजे नैसर्गिक अधिवासात संरक्षण करणे. ते जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, एक्स सिटू संरक्षणचे उदाहरण कोणते? तर एक्स सिटूचे संरक्षणचे उदाहरण जे आहे ते मित्रांनो ते आहे प्राणी संग्रहालय. एक्स सिटू संरक्षणचे जे उदाहरण आहे ते प्राणी संग्रहालय आहे. सी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र जे आहे ते आहे विदर्भामध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, भारतातील सर्वात मोठा बायोस्फिअर रिझर्व्ह कोणता? तर भारतातील सर्वात मोठा बायोस्फिअर रिझर्व्ह जे आहे तो आहे ग्रेट निकोबार. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, वन महोत्सव कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तो वन महोत्सव जो साजरा केला जातो तो केला जातो जुलै या महिन्यात साजरा केला जातो. हे आपला राईट आन्सर होतो. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी जो आहे तो आहे डॉल्फिन. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41वा येतो मित्रांनो, कार्बन शोषणात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका कोणाची आहे असते? तर कार्बन शोषणात सर्वाधिक महत्त्वाची भूमिका जी असते मित्रांनो ती असते वनांची असते. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर टिपेश्वर अभयारण्य जे आहे ते आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 43वा येतो, भारतातील वन संशोधन संस्था कुठे आहे? तर भारतातील वन संशोधन संस्था जी आहे ती आहे देहरादूनमध्ये आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो, ग्रीन इंडिया मिशन कोणत्या योजनेशी संबंधित आहे? तर ग्रीन इंडिया मिशन जे आहे ते संबंधित आहे वन संवर्धनाशी संबंधित आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 45वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेत आहे? महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे ते पर्वतरांगेत आहे. सह्याद्री पर्वतरांगेत आहे. हे जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो, जैवविविधता अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? तर जैवविविधता अधिनियम जो लागू झाला तो झाला 2002 मध्ये लागू झाला. हे जे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो, भारतातील सर्वाधिक जैवविविधता कोणत्या भागात आढळते? तर भारतातील सर्वाधिक जैवविविधता जी आढळते ती आढळते पश्चिम घाटाकडे आढळते. ते जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 48 येतो, वन संवर्धनासाठी जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कार्यक्रम भारतात कधी सुरू झाला? हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. तो वन संवर्धनासाठी जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कार्यक्रम जो सुरू झाला तो 1990 मध्ये सुरू झाला. हे जे आपलं राईट आन्सर होईल. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा.